आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यासह देवळा, निफाड, दिंडोरी, पेठ तसेच नाशिक शहरात शनिवारी 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। कळवण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये काही सेकंद जमिनीला हादरे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले। काही गावांमध्ये घरातील भांडी पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 5 ते 6 सेकंद जमिनीला हादरे बसले। त्याचवेळी काही ठिकाणी मोठा आवाजही ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले। धक्का जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले। रात्रीच्या वेळी अचानक भूकंपाचा धक्का बसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती। यापूर्वीही कळवण तसेच सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटना घडल्या आहेत। काही ठिकाणी जमिनीला तडे गेल्याचेही यापूर्वी निदर्शनास आले होते। त्यामुळे आजच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली आहे। दरम्यान कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल असून भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर असल्याचे रिपोर्टनुसार सांगितले। हा धक्का कळवण, सुरगाणा, दिंडोरी तसेच नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात जाणवल्याचे त्यांनी सांगितले। नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे। 8 ऑगस्ट रोजी रात्री 10:01 अचानक घरात आम्ही बसलेलो होतो जेवण करून। अचानक भांड्यांचा आवाज आला, बशांचा आवाज आला। बाहेर येऊन बघतो तर सगळे चौकातील सगळ्या बाया, माणसं, मुलं सगळे घाबरून बाहेर आलेले होते। आम्हाला असं वाटलं की आमच्याच घरात असं झालं की काय। तेव्हा आम्ही बाहेर आलो तर बघितलं सर्व म्हणजे सगळे आजूबाजूच्या गल्लीतले सगळे लोक बाहेर आलेले होते। त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरून गेलो आहे। 10:02-3 भूकंपाचा हादरा आम्हाला जाणवला। म्हणजे भरपूर काही हादरा बसला। माननीवर जे भांडे पुंडे हांडे पडाले खाली, त्याच्यामुळं पब्लिक जराशी घाबरून गेले। त्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी लवकर उपाययोजना कराव्या किंवा कुठेतरी नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक चौकशी करून आणि काहीतरी उपाययोजना करावी। मुंदरी, कातळगाव, नांदूर। पंडित प्रथम बर्डे, खर्डेदिगर, ग्रामपंचायत बंधारपाडा। तर या ठिकाणी शनिवारच्या रात्री 10च्या सुमारात भूमिकंपाचा दरारा कमीत कमी 15 सेकंद झाला आणि त्या मान्यावरून भांडे पण खाली पडून गेले। तर याच्यामुळे आम्हाला भीतीचा वातावरण आहे, म्हणून शासनाने काहीतरी काळजी घ्यावी आणि आम्हाला यांच्या काय म्हणू आज तारीख 8/8/2026 रोजी रात्री 10:01 भूकंपाचे धक्के जाणवले। वर बसला असताना थरथर असा आवाज आला। मला वाटलं की काहीतरी झालं म्हणून पाहतो तर सगळे लोक संसारात चौकातील बाया पोरं सगळे बाहेर आले की खरंच भूकंपाचा धक्का होता। आणि बाहेरून मेसेज यायला लागले की नाशिकमधून कळवण, सुरगाणा, शेपूरपाडा, बेंजीपाडा इकडून सगळेच मेसेज आले की भूकंपाचा धक्काच होता। आणि 3-4 दिवसांपूर्वी त्याच्या अगोदर भूकंपाचे धक्के जाणवले होते, पण आम्हाला त्याची तेव्हा तीव्रता काही समजली नाही। पण आज खरोखरच बऱ्यापैकी म्हणजे तीव्रता होती, लोक घाबरलेले आहेत। तर याची शासनाने दखल घेऊन त्याचं भूकंपाचं काही तीव्रता आहे ती घोषित करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी विनंती। तसेच इथे संसारात चौकातील सगळ्या समाज बांधवांना आणि
मुलं बाळा सगळ्यांना सूचना करण्यात आली की याची तुम्ही सगळ्यांनी घाबरून जाऊ नये आणि म्हणजे तीव्रता आहेच, पण सगळ्यांनी घाबरू नये आणि जरा सावध राहावे असं आम्ही त्यांना विनंती केली. आज या ठिकाणी आबोण्यामध्ये द्वारकाधीश सोसायटीच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 10:07 अचानक कंपन झाल्यासारखं जाणवलं आणि सर्व इमारतीतील नागरिक आहे त्या परिस्थितीत खाली आले. लहान मुलं, बायका, वृद्ध माणसं सर्व या ठिकाणी घाबरलेले आहेत, कारण हा अनुभव कदाचित यांचा पहिलाच असावा. त्यामुळे भीतीचं वातावरण झालं आहे. मुलं, बायका घरात जायला घाबरत आहेत. अजूनही मनामध्ये भीती निर्माण झालेली परिस्थिती झालेली असं आम्हाला वाटतंय. आणि याच्यात सावधानता बाळगायची तर काय बाळगायची हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण लहान लेकरं, बायकांना घेऊन आम्ही